ITIला ॲडमिशन मिळवायचं आहे पण कागदपत्र कोणती लागतात याचं टेन्शन आलं आहे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. जर तुम्हाला ITIला ॲडमिशन घ्यायचं असेल तर काही महत्त्वाची कागदपत्र तुमच्यासोबत लागतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे 10वीचं ओरिजिनल गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला असायला हवा. जर तुम्ही कोणत्या विशिष्ट जातीमधून अर्ज करत असाल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असणं आवश्यक आहे. आणि लक्षात ठेवा, हा जातीचा दाखला विद्यार्थ्याच्या स्वतःच्या नावावर असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला लागू असल्यास नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रसुद्धा लागेल, विशेषतः OBC, VGNT आणि SBC प्रवर्गासाठी. आणि पडताळणीच्या वेळी तुमच्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचसोबत आदिवास दाखला म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. जर तुम्ही खेळामध्ये विशेष प्राबल्य मिळवलं असेल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट किंवा ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण असल्यास अतिरिक्त 10 गुण मिळवण्यासाठी ते प्रमाणपत्र तुम्हाला पडताळणीच्या वेळेस सोबत असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वार्षिक फी ही अंदाजे 950 रुपये आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी व्यवसायानुसार 1950 ते 2950 यांच्या दरम्यान असू शकते. लक्षात ठेवा, ITI प्रवेशाची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. कसली वाट बघताय? ही सर्व कागदपत्रे तुमच्याजवळ आहेत की नाही ही पडताळून घ्या आणि नसतील तर पटापट ती दाखले काढण्याच्या प्रक्रियेला लागा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन घेताना कुठल्याही प्रकारची समस्या येणार नाही. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.